नाश्ता आहे, एकदा नक्की बनवून बघा. किती कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे बघा. हा नाश्ता कसा बनवायचा करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचा आहे 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी चिरलेल्या मेथीपासून हा कुरकुरीत नाश्ता. आज आपण आहे ना 1 वाटी रव्यापासून मस्त महिनाभर टिकणारा कुरकुरीत पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ते तर मी घेतलेला आहे 1 वाटी रवा. बघा असा बारीक रवा आहे. वाटी रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. एक वाटी रवा इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. झाकण लावून आपण हे रवा बारीक करून घेऊ. बघा इथं रवा मी बारीक करून घेतलेला आहे. या पद्धतीने ना असं पीठ बनवून घ्यायचं रव्याचं. छान असं बारीक झालेलं आहे. आता आहे ना आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ पीठ. रवा आपण मिक्सरच्या आता 1-2 मिनिटं साईडला ठेवू. गॅस चालू करून गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये टाकूया 2 चमचे तेल. इथं 2 पळी तेल मी टाकलेलं आहे पॅनमध्ये. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरी. तुम्ही ओवा पण टाकू शकता. आणि टाकूया 1 चमचा पांढरे तीळ. आणि टाकायचं आहे थोडासा पाव चमचा चिली फ्लेक्स. सर्व थोडं भाजून घेऊ मीडियम गॅसवरती. गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे. जास्त गॅस जर चालू ठेवला ना तर ते आपण चिली फ्लेक्सचे बी टाकलेले आहेत ना ते करपू शकतात. तर गॅस कमी ठेवायचा. ज्या वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं. थोडंसं मिक्स करून घेऊ. बघा जेवढा रवा आहे ना तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. टाकूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा. फक्त ह्या पाण्याला आहे ना आपल्याला एक उकळी आणायची आहे. बघा अशी उकळी आलेली आहे. आता हे उकळलेलं पाणी आहे ना रव्यामध्ये उकळी आलेलं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. बघा 1 वाटी रवा आणि 1 वाटीच आपण पाणी घेतलेलं आहे. हे सर्व पाणी आहे ना उकळलेलं हे रव्यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करून घेऊ. व्यवस्थित असा रवा आपला मिक्स करून झालेला आहे. आता आहे ना चमचेचं पण थोडंसं आपण पीठ काढून घेऊया. आणि झाकून आहे ना रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे 10 मिनिटं. रवा झाकून ठेवलेला 10 मिनिटं झालेला आहे. रवा पण आपला मस्त असा भिजलेला आहे. बघा छान असा आपला रवा भिजलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे इथं एकदम ताजी मेथी आहे ना मी चिरून घेतलेली आहे. एकदम अर्धी वाटी मेथी चिरून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. याच्यामध्ये टाकून घेऊ ही मेथी. आता नुसती पानं घ्यायची मेथीची आणि अशी बारीक चिरायची. आता हे सर्व मळून घ्यायचं छान मस्त. बघा 1 वाटी रवा आणि 1 वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. गोळा बनवून तयार झालेला आहे. मळून घेतले आणि मेथी रवा असं छान मिक्स करून मळून घ्यायचं. आता त्यातलाच एक गोळा घ्यायचा. कोरडं पीठ टाकायचं. मैदा असं थोडंसं कोरडं पीठ घेऊन आहे ना हे लाटून घ्यायचं. तरी हे अजिबात चिटकणार नाही. लाटून घेऊया. याची एक छान पोळी लाटून घ्यायची. बघा अशी मस्त पोळी लाटून झालेली आहे. जास्त जाड पण ठेवायची नाही. याचं थोडंसं आपण कडचं काढून छान असं त्याला चौकोनी शेप देऊया. या साईडचं पण काढून घेऊ थोडंसं.
कट करून घेतलं की आता मधोमध 2 भाग करून घ्यायचे. दोन भाग करून घेतले. तर मस्त एका इंचावरती हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पण कट करून घेऊया. छान असं कट करून झालेलं आहे. असे मी कट करून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती पातळ लाटले मी हे. ताटलीमध्ये एका काढून घेऊया. बघा असे असं पातळ लाटलं ना, तळल्यानंतर खूप छान कुरकुरीत होतात सर्व आपण हे ताटलीमध्ये काढून घेऊ. बघा तुम्हाला मी एका पोळीचे हे बनवून दाखवले ना, असेच आपण सर्व बनवून घेऊया. मस्त पातळ लाटून इथं मी हे ताज्या मेथीचा नाश्ता आपला कट करून घेतलेला आहे. सर्व बनवून झालेला आहे. गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. आपण हे तळून घेऊया. बघा किती सुंदर दिसतात ना, आणि खायला पण खूप छान कुरकुरीत खमंग लागतात हे. तर गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. आपण हा मस्त कुरकुरीत नाश्ता तळून घेऊया. अगोदरच आहे ना मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं होतं. तेलामध्ये सोडून आहे ना छान क्रिस्पी गोल्डन कलरवरती हे तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडेच टाकायचे. मग अजून थोडंसं तेल तापलं ना, मग थोडे जास्त टाकले तरी चालतात. असे थोडे थोडे टाकूनच आहे ना आपण हे तळून घेणार आहोत. बघा थोडंसं वरती आल्यानंतरच चमच्याने आहे ना उलट पालट करून आपल्याला हे एक काटा चमचा घेतलेला आहे मी. असं वरती आले की उलट पालट करून मस्त क्रिस्पी सोनेरी कलरवरती हे तळून घ्यायचं. बघा आपण हे पहिलं टाकलेलं आहे ना, छान असं क्रिस्पी तळून झालेलं आहे. ताटलीमध्ये काढून घेऊया. तेल असं नितळून घ्यायचं थोडंसं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं. तेलकट होत नाही काय नाही, छान असे कुरकुरीत लागतात. बघा रंग पण छान आलेला आहे. असेच आपण सर्व तळून घेऊ. मस्त कुरकुरीत रव्यापासून बनवलेला नाश्ता सर्व आपला हा तळून झालेला आहे. हा सर्व काढून घेऊया ताटलीमध्ये. किती बघा सुंदर कलर आलेला आहे या नाश्त्याला. मस्त कुरकुरीत आणि ना खायला तर खूप छान चविष्ट लागतात. याच्यामध्ये ना आपण मेथी टाकली आहे आणि पांढरे तीळ टाकलेत. त्याच्यामुळं थंडीमध्ये तर खाण्यासाठी खूप असा पौष्टिक नाश्ता आहे. एकदा नक्की बनवून बघा. किती कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे बघा. आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल. छान मस्त क्रिस्पी सर्व तळून झालेला आहे. मस्त कुरकुरीत रवा आणि मेथीचा नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. हे जर तुम्ही बनवलं ना तर तुमचा चहा व्हायच्या अगोदर हे संपून जाईल. इतकं मस्त टेस्टी आणि कुरकुरीत लागतं हे खायला. तर हा 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी चिरलेल्या ताज्या मेथीपासून बनवलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.